नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Disclaimer: This video is for education purpose only. No copyright infringement. This copyright belongs to its rightful owner. Credit goes to respective online video composers, teacher, institute and speakers, as well as video music composers and singers. रयत शिक्षण संस्था SHGM कॉलेज कोपरगाव यांच्यातर्फे ऑनलाईन लेक्चर MCOM पार्ट 2 सेमिस्टर 3 या वर्गातील आपण सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक खरनार BR हार्दिक स्वागत करते. आज आपण मानवी संसाधन व्यवस्थापन या विषयातील प्रकरण पहिले मानवी संसाधन व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणातील मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यास केला होता. आज आपण मानवी संसाधन व्यवस्थापन यातील भारताच्या संदर्भात मानवी संसाधन व्यवस्थापनासमोरील आव्हाने या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर प्रामुख्याने मानवी संसाधन व्यवस्थापन आपण कशाला म्हटलोय, तर व्यवसाय संस्थेमध्ये नियोजन, मार्गदर्शन, नियंत्रण, संघटन अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचं व्यवस्थापन करणे म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापन असं म्हटलंय. किंवा आपण दुसरी व्याख्या केली होती की आदर्शवाद आणि तत्त्वज्ञान यांचा आधार लाभलेला अंतर्गत ध्येय धोरण संच म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की अस्तित्वात असणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या अनुसरून व्यावसायिक कार्याचं व्यवस्थापन करणे म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन, जिथे कर्मचारी समाधानाचाही विचार केला जातो आणि व्यवसाय संस्थेचा देखील विचार केला जातो. तर भारताच्या संदर्भात मानवी संसाधन व्यवस्थापनाच्या समोर कोणकोणती आव्हाने आहेत किंवा कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे त्या आव्हानांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे जागतिकीकरणाचे आव्हान. बघा, व्यवस्थापन कार्यप्रणालीचे स्वरूप जागतिक आहेत. म्हणजे व्यवस्थापन करायचं म्हटलं तर व्यवस्थापकाला केवळ एका व्यवसाय संस्थेचा विचार करून चालणार नाहीत, तर संपूर्ण भारतामध्ये इव्हन जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संस्थांचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये कार्यप्रणालीचं नियोजन करावं लागणार आहे. म्हणजेच जे व्यवसायामध्ये आपल्याला जे नियोजन करायचं आहे ते नियोजन इतर व्यवसाय संस्थांचा विचार करून, समाजाचा विचार करून, संस्कृतीचा विचार करून, सर्व गोष्टींचा विचार करूनच व्यवसाय संस्थेमध्ये नियोजन करावं लागतं. अशा कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यापूर्वी मानवी संशोधन व्यवस्थापकासाठी त्याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे. मानवी संसाधन आपणास जागतिकीकरणात अनुसरून कार्यप्रणाली आखणी करावी लागणार आहे. म्हणजेच जी कार्यप्रणाली आपणास आखवायची आहेत मग ती व्यवसायाच्या संदर्भात असेल, व्यवस्थापनाच्या संदर्भात असेल, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असेल, ग्राहकांच्या संदर्भात असेल, तर या प्रत्येक स्तरावरती, प्रत्येक टप्प्यावरती मानवी संसाधन व्यवस्थापनाला जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेचं स्वरूप, व्यवसाय संस्थेचं स्वरूप विचारात घेऊनच आपल्या कार्यप्रणालीचं नियोजन करावं लागणार आहे. त्यानंतर दुसरं आव्हान आहे ते म्हणजे नेतृत्व कौशल्याचा विकास. मानवी संसाधन व्यवस्थापन हे केवळ ज्ञान, अनुभव आणि नैपुण्य एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत, तर भविष्यकालीन नेतृत्वाच्या निर्मितीसाठीचे कौशल्य विकसित करणे यात अंतर्भूत आहेत. म्हणजेच बघा, नेतृत्व कौशल्य कसं आहे तर यामध्ये कर्मचारी असेल किंवा व्यवस्थापक असेल, प्रत्येकामध्ये नेतृत्व गुण हा असावा लागतो आणि तो असतोच. तर व्यवसाय संस्थेचा तुम्ही मानवी संसाधनाच्या संदर्भात विचार केला तर हे ज्ञान आणि अनुभवावरच अवलंबून नसते, तर
भविष्यकालीन नेतृत्वाच्या निर्मितीसाठीचे कौशल्य विकसित करणे यात ते अंतर्भूत आहेत. म्हणजे भविष्यामध्ये जर आपल्याला एखाद्या उत्पादनासंबंधी निर्णय घ्यायचा असेल, निर्णय कौशल्य विकसित करायचं असेल, तर त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अंगी नेतृत्व असणं आवश्यक आहे. आणि हे नेतृत्व कौशल्य विकसित करणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये अंतर्भूत आहेत. जागतिक पातळीवरील बदलत्या आर्थिक व औद्योगिक परिस्थितीमुळे नेमकी कोणती कौशल्ये कर्मचाऱ्यांमध्ये विकसित करावी हे निश्चित करण्याचे आव्हान मानवी संसाधन व्यवस्थापनाला समोर निर्माण झाले आहे. म्हणजेच आजच्या औद्योगिकरणाचा जर आपण विचार केला तर औद्योगिक पातळीवर वस्तू आणि सेवेचं उत्पादन करत असताना नेमका कोणत्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन करावं, कर्मचाऱ्यांमध्ये कोणती कौशल्य विकसित करावी या संबंधीचं आव्हान आता व्यवस्थापकासमोर उभे आहेत. कारण आजच्या बदलत्या परिस्थितीचा आपण विचार केला तर या स्पर्धेच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, कर्मचाऱ्यांचा विकास झाला आहे, शिक्षण पद्धती बदललेल्या आहेत, प्रशिक्षणाच्या पद्धती बदललेल्या आहेत. म्हणजे एकंदरीतच पूर्वीच्या पद्धतीत आणि आजच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आपणास पाहावयास मिळतो. मग अशा कुशल प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी आपण कोणती पद्धती वापरावी या संबंधीचं आव्हान व्यवस्थापकासमोर उभे आहेत. त्यानंतर तिसरं आव्हान आहे ते म्हणजे बदलांशी समायोजन. बदलांचे व्यवस्थापन आणि सिक्स सिग्मा पद्धतीशास्त्र हे आजच्या काळात व्यवसायासाठी अपरिहार्य ठरले आहेत. कारण व्यवसायाच्या अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा व्यवसायावर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत या बदलांशी समायोजन करणे आवश्यक आहे. बघा, आत्ताच मी लास्ट पॉईंटमध्ये सांगितलं आहे की आजच्या आधुनिक काळाचा विचार केला तर विज्ञान तंत्रज्ञानात बदल झाले आहेत, प्रशिक्षणाच्या पद्धती बदललेल्या आहेत, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत, तंत्रज्ञानात बदल झालेले आहेत, वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात देखील बदल झालेले आहेत, ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल झालेले आहेत. मग अशा या बदलत्या परिस्थितीमध्ये बदलांचे व्यवस्थापन आणि सिक्स सिग्मा पद्धतीशास्त्र या दोन घटकांचा विचार करणं हे अपरिहार्य ठरले आहेत. कारण व्यवसायाच्या अंतर्गत आणि बाह्य पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा व्यवसायावर परिणाम होत असतो आणि अशा परिस्थितीत या बदलांशी समायोजन करणे आवश्यक आहे. म्हणजेच बदलती परिस्थिती आणि उत्पादन पद्धती व तंत्र या दोन गोष्टींचं समायोजन करणे हे व्यवस्थापकासमोर आव्हान उभे आहे. त्यानंतर पुढचं आव्हान आहे ते म्हणजे कार्यविषयक नीतिमूल्यांचा विकास. व्यवसाय संघटना अंतर्गत काही अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव होताना दिसतो. इथे मिस्टेक झालेली आहेत, शिरकाव आहेत. तर व्यवसाय संघटना अंतर्गत काही अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव हा व्यवसायामध्ये होताना दिसतो. त्यामुळे अशा अनिष्ट प्रवृत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाढीस लागू नयेत म्हणून त्यांच्यात कार्यविषयक नीतिमूल्यांचा विकास घडवून आणणे हे एक आव्हान बनले आहे. म्हणजेच नवीन पद्धतीमध्ये जो बदल झालेले आहेत व्यवसाय अंतर्गत, कदाचित कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद असतील, कर्मचाऱ्यांच्या भावना असतील, त्यांची वैचारिक पातळी असेल, त्यांच्या आवडीनिवडी असेल, त्यांच्या मागण्या असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अंतर्गत बदल झालेला आपणास पाहावयास मिळतो. काही वेळेस काही कर्मचारी युनिटी करतात आणि व्यवसायाच्या अपोत जाण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेस ते स्ट्राईक किंवा लॉकआउट अशा मार्गांचा म्हणजे अनिष्ट मार्गांचा देखील ते अवलंब करतात. त्यामुळे या अनिष्ट प्रवृत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाढीस लागू नये म्हणून त्यांच्यात कार्यविषयक नीतिमूल्यांचा विकास घडवून आणणे हे व्यवस्थापकासमोर आजच्या काळामध्ये एक आव्हान बनलेले आहे. मग कार्यविषयक नीतिमूल्य कशी विकसित केली जातील तर विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले जातं, त्यांचा विकास घडवून आणला जातो, नवनवीन बदल घडवून आणले जातात. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी नवीन बदल व्यवसाय संस्थेमध्ये घडवून आणले जाते. म्हणजेच कार्यविषयक नीतिमूल्यांचा विकास घडवून आणणे हे व्यवस्थापकासमोर आव्हान आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्मचारी टिकून ठेवणे. पूर्वी व्यवसाय संस्थेत जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी आज व्यवसाय संस्थेची कार्यप्रणाली चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. ही व्यवस्थापकाच्या लक्षात आल्यानंतर
ते कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेसाठी जर फायदेशीर असेल तर अशा कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे हे व्यवस्थापकासमोर आव्हान आहेत. म्हणजेच व्यवसाय संघटनेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे हे व्यवस्थापनासमोर एक आव्हान आहेत. कारण आज व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी काम करत आहेत, कार्यरत आहेत, असे कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या अपेक्षेने या व्यवसाय संस्थेतील नोकरी सोडून दुसऱ्या व्यवसाय संस्थेत नोकरी करण्यात जर उद्युक्त होत असेल तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण देण्यामध्ये खूप वेळ वाया घातलेला असतो. मग असे प्रशिक्षित कर्मचारी जर व्यवसाय संस्था सोडून दुसऱ्या व्यवसाय संस्थेत जात असेल तर त्याचा निश्चितच फायदा दुसऱ्या व्यवसाय संस्थेला होऊ शकतो. मग अशा वेळेस आपल्या व्यवसाय संस्थेला त्याच कर्मचाऱ्यांचा फायदा व्हावा. कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यवसाय संस्थेचा हिताचा विचार करून उत्पादन करावं, ज्याचा व्यवसाय संस्थेच्या वाढीसाठी वापर होऊ शकतो. यासाठी व्यवस्थापकाने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. म्हणजेच जर आज प्रशिक्षित झालेला कर्मचारी व्यवसाय संस्था सोडून गेला आणि नवीन कर्मचारी व्यवसाय संस्थेमध्ये आपण नियुक्त केला तर अशा दुसऱ्या कर्मचाऱ्याला घेऊन प्रशिक्षित करण्यामध्ये वेळेचा जास्त अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे हे मानवी संसाधन व्यवस्थापनासमोर एक आव्हान आहे. कारण जुना कर्मचारी हा प्रशिक्षित कुशल झालेला असतात, कामामध्ये निपुण असतो. मात्र नवीन जो कर्मचारी व्यवसाय संस्थेमध्ये आपण नियुक्त करणार आहोत त्या नवीन कर्मचाऱ्याला प्रशिक्षित करण्यामध्ये वेळ खर्च होऊ शकतो. शिवाय त्याला कामाची पद्धती समजून घेण्यामध्ये बराच वेळ वाया जाऊ शकतो. तो त्या कामामध्ये तितकाच निपुण होईल याची शाश्वती आपणास देता येत नाही. म्हणून जुने कर्मचारी टिकवून ठेवणे हे व्यवस्थापकासमोर एक आव्हान आहे. त्यानंतर पुढचं आव्हान आहे बदलत्या तांत्रिक प्रवाहाशी समायोजन करणे. मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यवसाय संघटना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करताना दिसतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना या तांत्रिक बदलाची ओळख करून देणे, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण देणे हे एक आव्हान ठरते. म्हणजे ज्या व्यवसाय संस्था आकाराने मोठ्या आहेत किंवा मध्यम आकाराच्या आहेत अशा व्यवसाय संघटना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना या बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे हे व्यवस्थापकासमोर एक आव्हान आहे. म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये बदलत्या तांत्रिक प्रवाहाशी समायोजन करणे हे व्यवस्थापकासमोर आता एक आव्हान उभं राहणार आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे तो म्हणजे जबाबदारीचा विकास. 6 सिग्मा पद्धतीशास्त्रानुसार संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीचा अभाव असल्यास चुका, अफरातफर, विलंब अशा प्रवृत्ती वाढीस लागतात. त्यामुळे या प्रवृत्तीचे उच्चाटन करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीचा विकास घडवून आणणे हे आव्हान मानवी संसाधन व्यवस्थापनासमोर निर्माण झाले आहे. कारण जबाबदारीची भावना निर्माण करणे हे अवघड काम आहे. म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे हे व्यवस्थापनासमोर एक आव्हान उभे राहिलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संघर्षाचे निवारण आणि सौहार्दपूर्ण संबंधाची निर्मिती. आधुनिक काळात व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात बरेच संघर्ष निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळतात. मग हे संघर्ष का निर्माण होतात तर काही वेळेस कर्मचारी मागणी काय करतात, काही वेळेस बोनसची मागणी करतात, काही वेळेस पगारवाढीची मागणी करतात, काही वेळेस पगारी सुट्ट्यांची मागणी करतात. अशा वेगवेगळ्या मागण्या असतात. काही वेळेस त्यांच्या सोयीसुविधांमध्ये अडचणी होत असेल तर त्या सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी मागणी करतात. मग अशा मागण्यांना व्यवस्थापकाकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर कर्मचाऱ्यांची व्यवस्थापन प्रक्रिया ही सहकार्य प्राप्त करून देत नाहीत. अशा परिस्थितीत संघर्षाचे निवारण करणे व संघटनेअंतर्गत चांगले संबंध निर्माण करणे हे एक आव्हान बनले आहे. म्हणजेच काय तर जर का समजा कर्मचाऱ्यांनी मागणी केली, कशाची मागणी केली, पगारवाढीची. जस्ट आपण एक्झाम्पल बघू की पगारवाढीची मागणी केली, मात्र
पुरेशा प्रमाणात पगारवाढ होत नसेल तर, म्हणजेच व्यवस्थापकाकडून पगारवाढीची त्यांची मागणी पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस कर्मचारी आणि व्यवस्थापक दोघांमध्ये संघर्ष होतो. मग काय संघर्ष निर्माण होतो तर कर्मचारी अशा वेळेस स्ट्राईक करतात, काही वेळेस लॉकआउट करतात, आपल्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून हरताळ पाळतात. अशा वेगवेगळ्या मार्गाचा अनैतिक मार्ग म्हणू आपण ज्याला, की जे बेकायदेशीर आहेत, अशा बेकायदेशीर मार्गांचा देखील ते काही वेळेस अवलंब करू शकतात, ज्याचा व्यवसाय संस्थेच्या उत्पादनावर किंवा एकंदरीतच उद्योगावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मग अशा परिस्थितीत निर्माण झालेल्या संघर्षाचे निवारण करणे व संघटनेअंतर्गत चांगले संबंध निर्माण करणे हे व्यवस्थापकासमोर आता एक आव्हान बनले आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा व्यवसाय संस्थेप्रती विश्वास निर्माण करणे हे व्यवस्थापकासमोर एक आव्हान बनले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे मनुष्यबळ वैविध्यतेचे समायोजन. जागतिकीकरणामुळे श्रम बाजारात अनेक बदल झाले आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धती किंवा पद्धतीशास्त्र यामध्ये बदल झालेला आपणास पाहावयास मिळतो. त्यामुळे व्यवसाय संघटनेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये देश, संस्कृती अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये मोठ्या स्वरूपात विविधता आढळून येते. अशा परिस्थितीत मनुष्यबळातील जैवविविधतेचे समायोजन साधणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनासमोर एक आव्हान बनले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतातील मानवी संसाधन व्यवस्थापनाचे भवितव्य. हा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमची अटेंडन्स कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहेत. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.